नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आता आलेलो श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेव कंजेश्वरी यांचा आज शरण गाड्याचा कार्यक्रम आहे. तिकडे आपण पेटमामध्ये आलेलो आहे. आता बघा समोर तिकडे पालखी आहे आणि इकडे थोड्याच वेळामध्ये येशूचा नाच चालू होणार आहे. सर्व आपली मित्रमंडळी सोबत विनायक पण आहे. विनायक, काय वाटतं एकत्रित एवढा मॉल झाला आहे, शरण बघायला पण केवढा मॉल असेल? मागच्या वर्षी आम्ही जे शूट केलं होतं ना, अक्षरशः म्हणजे पायाला फोड आलेले, पण जी व्हिडिओ झाली होती ना टॉप आणि जे आपण म्हणतो नजारा तो खूप वेगळा असतो मित्रांनो. थोडा थोडा तुम्हाला अनुभवायला मिळेल. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. मित्रांनो, बघितलं मगाशी येशूचा नाच वगैरे झालेला आहे. पालखी आता निघालेली आहे होळीच्या फेऱ्यामधून आणि आता इकडनं जाणार आहे ती पालखी भाटणावर जाणार आहे शरण काढण्यासाठी. तर आपण जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळात. चला मित्रांनो, पालखी आलेली आहे फायनली आणि इकडनं आता ती दिशेला जाणार आहे, सर्व दिशा करणार आणि मग शरण काढायला खाली जाणार. बघा तिकडे चढवायचे तुम्हाला चंडीला त्यांना आधी लावू दे. थांब मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वरी यांची पालखी सर्व दिशा घेऊन आलेली आहे. आता ती खालती शरणासाठी आलेली आहे. पहिले शरण भेटल्यानंतर पालखी नाचवणार आणि दर 5 शरणानंतर पालखी नाचवली जाते. त्याचा अनुभव आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहे. व्हिडिओचं शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला पालखी नाचवायचा कार्यक्रम चालू आहे बघा. 5 शरण झालेले आहेत. एक
की 10 ते 15 मिनटामध्ये 5 शर्यता भेटलेली आहेत. आणि बघा आता पालखी थांबत आहेत. मित्रांनो बघितलं कशा प्रकारे आपल्याला एक छान असं सुंदर अशी एक शॉट भेटला इथे. आणि खूप कष्ट लागतात की ॲक्च्युली चप्पल घेऊन तिथे जायला लागत नाही, पण मी लांबनच स्टिकनी व्हिडिओ घेतली आणि कशी बशी तो जवळच होता. शरण जे होतं ना दाखवलेलं ते माझ्या जवळच होतं आणि त्यामुळे आहे ना तो खूप शॉर्ट जो आहे ना तो खूप भारी आलेला आहे. आता आपण चाललेलो आपल्या मित्राच्या घरी येते, तिथे आपण जाऊन श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेव गंजेश्वरच्या पाया पडणार आहे आणि तिथनं मग आपण घरी जाणार आहे. मित्रांनो अक्षरशः पाय दुखलेले आहेत आमचे चालून सगळीकडे आणि खरं तर खूप छान वाटलं. आणि म्हणजे भुई लोक एवढे बिना चपलेचे ते पालखी येऊन सगळ्या दगडातनं फिरत होते, पण आम्ही बुटं घालून पायात पण आमची अवस्था बिकट झाली एकदम. आता चाललेलं आहे गाडीवरनं आवड्यासोबत आणि बाकी पाठी मित्रमंडळी पण आहेत. आता जातो घरात मस्त जरा फ्रेश होतो आणि होळीकडे जाणार आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये चला.